मी मॅच जिंकलेलो आहे आणि माझ्या सर्व टीमचे मी आभार मानतो. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आलेलो आहे आपण रानामध्ये, कारण की आपण शाळू खुडून ठेवला होता, तेच आता आज मळायचा होता, त्यामुळे मशीन पण येणार होती. मग रात्री झाकून ठेवलेली सगळी कणसं आता उघडून ठेवायची होती. मग ते उघडून ठेवली आणि आता मशीन येतच होती, त्याची वाटच बघत थांबलेलो. तेवढ्यात मशीन आली, मशीन चांगली सेट करून घेतली आणि आता आपल्याला शाळू भरायसाठी पोती लागणार होती. मग ती पोती पण सगळ्या मशीनला लावून घेतली आणि एक एक पाटी करत कणसं सगळी मशीनीमध्ये टाकली. तर मित्रांनो, लोकांना किती पोती शाळू झाला एवढं दिसतं, पण त्याच्या मागचे कष्ट कधी दिसत नाहीत. बेकार हाल होते ते काम करताना. अर्धा तास शाळू आपण मळत होतो. फायनली आपलं सगळं मळून झालेलं. तर आपल्याला 5 पोती शाळू झाला होता. बराच उशीर तिथं काम केल्यामुळे सगळी कुसं आपल्या डोक्यात गेलेली. मग तिथलं सगळं सामान घेऊन आता आपल्याला ज्वारी वाळत टाकायची होती. इथं अर्धीच पोती आपण वाळत टाकलेली आणि गेलो घरी. आता आज आपला शेवटचा पेपर होता, त्यामुळे लायब्ररीत जाऊन बसलेलो. खरं सगळीच खुश होती. आज पेपर होता आपला स्प्रिंकलर इरिगेशनचा. मग त्याचा थोडासा अभ्यास केला. पेपर वगैरे देऊन आपण निघालो घरी. घरी गेलो तर पोरं देवळापाशी खेळतच होते. मग मी पण गेलो खेळायला. गेल्या गेल्या आपण बॅटिंग घेतली. खरं पहिल्याच बॉल मध्ये आउट झालो. आपल्या टीम मध्ये रोहित भाई होता, खरं त्याची बॅटिंग बघून समोरची टीम भीर झालेली. आपल्या टीम मध्ये बारकी यंग सुद्धा होती, खरं रन न करता ती आउट झाली. शेवटची मॅच होती ती आपली टाय झालेली आणि सँगीबाईंनी ती डेथ ओव्हर टाकून मॅच चांगली जिंकून घेतली. मग सँगीबाईंची टीम जिंकली असल्यामुळे अध्यक्ष मनोज भाई यांच्यातर्फे आपण पारावरची मानाची ट्रॉफी त्यांना दिली. मी मॅच जिंकलेलो आहे आणि माझ्या सर्व टीमचे मी आभार मानतो. मग तिथे सँगीबाईंचे फॅन सुद्धा आले होते. मग त्यांचा व्हिडिओ सुद्धा काढून घेतला. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला फॉलो तेवढं करून घ्या.